बाबा सगळं तुमच्यावर अवलंबून आहे. फक्त तुम्हीच हे सिद्ध करू शकता की तुमची सून खोटं बोलत नाहीये. तुम्हाला आठवतं ना, आज आपण बाहेर गेलो होतो फिरायला. मोकळं आकाश, फुलांचा वास, पक्ष्यांचे आवाज, आपण जिकडे गेलो होतो ते देऊळ, त्या देवळातला पुजारी, हे सगळं आठवतंय ना तुम्हाला? मग बाबा एकदा माझ्यासाठी फक्त पापण्या हलवा ना. तुम्ही जर असं नाही केलं ना तर सगळ्यांना हेच वाटेल की मी खोटं बोलते. पण तसं नाहीये ना. प्लीज बाबा एकदा. हार्टबीट्स वाढले. वाढणारच. त्यांना आठवतंय ना ते सगळं, आणि मी काय बोलते ते त्यांना कळतंय. भाईने चुकून एखादं नख जरी हलवलं ना, तुम्ही जे घडवून आणले तर सगळ्यावर पाणी फिरेल. त्याआधी हे सगळं थांबवायला पाहिजे. ते ठोके वाढले कारण भाईला त्रास होतोय. नाही, तुम्हाला कळत नाहीये पण मला कळतंय ना. बस झाला तमाशा. बस. उगाच आता भाईला त्रास द्यायचा प्रयत्न करू नका. झाला तेवढा त्रास लईये. सौरभ आता सिद्ध झालेलं, ही पोरगी खोटं बोलती. काय करायचं हिचं आत्ताच्या आता हिचं सांग. मम्मी, कस्तुरीने जे बाबांसाठी केलंय ना, ते मेडिकल दृष्ट्या नक्कीच चुकीचं नाहीये. हा, पण बाबांच्या सेफ्टीच्या दृष्टीने ते नक्कीच थोडं चुकीचं आहे. का माहित नाही हिला? हिला हे माहित नाही की माझ्या परवानगी शिवाय इथं काही बी घडत नाही. मग का नाही घेतली परवानगी? फिरून सगळं तिथंच का येतंय? अगं ठीक आहे, घेतला, पण आता बाबा सुखरूप घरी आलेत ना, व्यवस्थित आहेत ते. मग काय होण्याची वाट पाहू? मम्मी, कस्तुरी या घरात नवीन आहे. तिला ऍडजस्ट व्हायला वेळ लागेल. मला असं वाटतं आपण तिला अजून एक चान्स द्यायला पाहिजे. आणि अजून एक गोष्ट सांगायची होती. मम्मी, आम्ही दोघंही फिरायला चाललोय. कस्तुरीलाही चांगला ब्रेक मिळेल. म्हणजे ती दिवसभर घरात असते. मला तिला ह्या वातावरणापासून दूर न्यायचं. आम्ही फिरून येऊ. मी हे तुला सांगणारच होतो. आणि आता बाबा पण सुखरूप घरी आलेत तर आम्ही दोघंही हनीमूनला चाललो. वा, माझा भाई इथं या अवस्थेत पडलाय आणि तुम्हाला फिरायला जायचंय. बघितलंस का काला? बघितलंस का? भाईच्या अशा अवस्थेत यांना फिरायला जायचं सुचतंय. म्हणजे चूक झाली, हिची शिक्षा द्यायला पाहिजे. खरं तर हिला वरून बक्षीस मिळतंय. वा, तिला याच्याविषयी काही माहिती नव्हतं बरं का. मी तिला सरप्राईज देणार होतो. कसं काय माहित नसेल? आता जातोय हे माहित नसेल, पण फूस असेलच की हिची. हा, विचारूनच करतो सगळं. तुम्ही सगळेच एकमेकांना विचारून करता. तुलाही बदललायस बर का. पण ठीक आहे, ठीक आहे, काय हरकत नाही. आतापर्यंत पाहायचं सगळं मी करत आले आणि हितनं पुढं बी मीच करणार. माझा भाई आहे, मीच करणार. मला कुणाची बी गरज नाही. मम्मी, मी तयार आहे शिक्षेसाठी. कस्तुरी? सौरभ, मम्मींना जर असं वाटतंय की माझ्याकडून चूक झालीये तर मला शिक्षा व्हायलाच पाहिजे.
आणि म्हणून मी ठरवलंय की जोपर्यंत बाबांच्या तब्येतीत सुधारणा होत नाही तोपर्यंत आम्ही दोघं कुठेही बाहेर जाणार नाही. ही झाली तू ठरवलेली शिक्षा. पण आता आणखी एक शिक्षा मी सांगणार आहे. मम्मी एक मिनिट. एकच शिक्षा द्यायची असं ठरलं होतं. सौरभ, जोपर्यंत माझा भाई बरा होत नाही तोपर्यंत हिथं जे काही घडल ते मला विचारून घडणार. मान्य. आराम करू दे माझ्या बाईला. बाबा, सौरभ, सौरभ, रुसलायस? नाही, मी पटकन फ्रेश होतो म्हणजे हॉस्पिटलला जात आहे. सौरभ, माझ्यामुळे ट्रिप कॅन्सल झाली म्हणून रागवलास ना? हो पण नाही पण. म्हणजे बाबांना अशा परिस्थितीत सोडून जाणं चुकीचं आहे आणि माझं चुकलं. मी बुकिंगच करायला नव्हतं पाहिजे. सौरभ, यात तुझी काहीही चूक नाही आणि आपण नंतर जाऊया ना. कस्तुरी अगं, या सगळ्यापासून दूर न्यायचं होतं मला तुला. तुलाही छान ब्रेक मिळाला असता. मस्त मनमोकळं आपण दोघंही फिरलो असतो. पण सौरभ, आपल्या जबाबदाऱ्यांपासूनच लांब जाऊन एकमेकांच्या जवळ येण्यात काय अर्थ आहे तूच सांग. आणि आपलं लग्न झालं म्हणजे आपण जिंकलो असं होत नाही ना. खरं जिंकणं त्या दिवशी असेल जेव्हा बाबा त्यांच्या पायांवर उभे राहतील, आपल्या सगळ्यांची गप्पा मारतील, माझ्या डोक्यावर आशीर्वादाचा हात ठेवतील. अगं, त्यांनी डोळे उघडले ही पण खूप मोठी गोष्ट आहे आपल्यासाठी कस्तुरी. सौरभ, म्हणजे तुला हे पटतंय ना? ऑफकोर्स. मी कधी तुला नाही म्हणालोय का? पण मम्मीने तुला शिक्षा दिली ना हे मला नाही पटलंय आणि मी बोलणार आहे तिच्याशी. सौरभ, तू उगाच त्यांच्याशी काही बोलू नकोस आता. आणि असं असूच शकतं ना रे. आपल्यासाठी जे योग्य आहे ते त्यांच्यासाठी अयोग्य असूच शकतं. कस्तुरी, लहानपणापासून मी मम्मीला तिच्या विरोधात जाणाऱ्या लोकांना शिक्षा देताना बघितलंय. आज तिने तुला शिक्षा दिली आहे ना, त्याच्या मागे पण मी सांगतोय तुला नक्की काहीतरी कारण असेल. मम्मींनी फक्त त्यांचा राग व्यक्त करायला म्हणून शिक्षा दिली मला. घरात दिलेली शिक्षा आणि बाहेरच्या शिक्षेत फरक असतो ना. तसं नाही ग, तुला कळतच नाही मी काय म्हणतो. सौरभ, आता मी शिक्षा मान्य केली आहे ना, मग कशाला याच्यावर चर्चा? बापरे, नाही मी पहिल्यांदा बघतोय एक सून आपल्या सासूची बाजू घेऊन नवऱ्याशी भांडते. क्या बात है कस्तुरी. व्हेरी नाईस, व्हेरी नाईस. सौरभ, उगाच मस्करी करू नकोस. आणि मी तुला सांगितलंय ना, मला खरंच या घराची ओळख बदलायची आणि त्याच्यासाठी अशा बऱ्याच गोष्टी सहन कराव्या लागणार आहेत. पण माझंही चुकलंच. मी मम्मीना सांगून जायला हवं होतं. सौरभ, पण मी खरंच सांगते, बाबांना बाहेर घेऊन गेल्यानंतर त्यांना इतका आनंद झाला होता ना,
तुझा विश्वास नाही बसणार, पण आता मगाशी रूम मध्ये सुद्धा त्यांनी डोळे मिचकावले. अरे काय सांगतेस? अगं मग कोणी बघितलं का नाही? योगायोग. पण आता माझी खात्री पटली, बाबा लवकरात लवकर कोमातून बाहेर येणार आहेत. आणि एकदा का माझी शिक्षा भोगून झाली की आपण त्यांना परत बाहेर घेऊन जाऊ. हो. ए मुली, तुला मम्मी शिक्षा देणार आहे, बक्षीस नाही. माहितीये, पण बाबांना बाहेर घेऊन जाणं पण तेवढंच गरजेचं आहे. हो. कशी आहेस ग तू? हा? सौरभ, हे सगळं करायची हिंमत माझ्यात कुठून येते माहितीये? कुठून? तुझ्याकडून. हो. मग मला माहितीये ना, अगदी काहीही झालं तरी तू कायम असाच माझ्या पाठीशी उभं राहणार आहेस. सौरभ, सॉरी बरं का. का? ते माझ्यामुळे ट्रिप कॅन्सल करावी लागली ना. नाही, ठीक आहे, इट्स ओके. पण हनीमूनची गंमत काय माहितीये का? ते ना कुठेही होऊ शकतं. गप्प बस. इथेही होऊ शकतं. नाही हो. सौरभ, अरे काय चाललंय तुझं? गप रे. अरे कलात्या. कस्तुरी, भाई, तू कस्तुरी समोर डोळे हलवलेले ना, मग तिच्या समोर हलवले आणि आता माझ्या समोर का नाही हलवते? मी बहीण आहे ना बाबा तुझी. दाखव ना जरा, पापणी हलवून दाखव. ती कस्तुरी एवढी कोण लागते रे तुझी? आत्या. भाई भाई, अरे ती कस्तुरी तुझी कोणी लागत नाही, तरी तुझी इतकी सेवा करते. मला पूर्ण खात्री आहे बर का भाई, की कस्तुरी तुला तुझ्या पायावर उभं करेल. आणि सौरभ, मला पूर्ण खात्री आहे बरं का कस्तुरी 100% खरं बोलते. पण मग भाई आपल्या समोर का नाही डोळे हलवत? आत्या, काय होतं, कधी कधी मेंदूला पुश करावा लागतो, आणि जेव्हा असं घडतं तेव्हाच फक्त रिॲक्शन येते. बाबांच्या बाबतीतही तसंच होत असेल. पण तू बघ, मला खात्री आता बाबा नक्की लवकर बरे होतील. होऊ दे रे बाबा, होऊ दे. लवकर माझ्या भाईमध्ये सुधारणा होऊ दे आणि तो स्वतःच्या पायावर उभा राहू दे. होईल, नक्की होईल. आत्या, हा बाबांना चेक करायचं. हा, कर बाबा, कर कर. सौरभ, आत्या, अगं रडतेस कशाला? हे बघ आता लवकरच आपले बाबा बरे होतील. नाही रे बाबा, मी त्यासाठी नाही रडत. मग? पण ती कस्तुरी, अरे ती बिचारी भाईसाठी एवढं सगळं करते, पण तिला त्याचं फळ नाही मिळत रे. मगाशी कमू होती म्हणून मी तिच्या समोर तसं बोलले. पण कस्तुरीला जाऊन सांग का माझे आशीर्वाद तिच्या पाठीशी कायम येत. नाही तर तिला वाटेल का आत्या सुद्धा मम्मी सारखंच बोलते. सौरभ, तुझा माझ्यावर तर काही राग नाही ना बाबा? नाही का? माझा तुझ्यावर कशाला राग असेल? अजिबात नाही. सौरभ, नाही,
कमूने तुमच्या दोघांचा प्लान रद्द केलाय जायचा, पण मी बोलेन तिच्याशी. तुम्ही जा दोघं जण. अगं नको, कशाला? ती आता नाही म्हणाली आहे ना, कशाला? सौरभ, अरे मी करते प्रयत्न तुमच्यासाठी. बघू तयार झाली तर. हा ठीक आहे, मी हॉस्पिटलला जातो, मला उशीर होतो. हो, जा जा जा. नीट देठ काढ. हा, माती माती नको टाकू त्याच्यामध्ये. बाकीचं फेकून दे तिकडं, माती जाईल त्याच्यात. नीट धुवून घ्यायचा पाला, कळलं का? तुला वाटेल छळखळती म्हणून. सौरभ नाही इथं. या घरातले नियम आहे, तुला कळले पाहिजेत समजे नियम. मी नाही शिकवणार तर कोण शिकवणार तुला नियम? नीट सगळं लक्षात ठेवून करायचं. नाही तुला असं वाटत असेल सौरभ गेलाय म्हणून छळती का काय तुला, पण हे आमच्या घरातले नियम आहेत. समदे नियम व्यवस्थित लक्षात ठेवून पाळायचे, कळलं का? का ग एवढा आवाज मोठा? अगं भैया, कोण बोलतय? नाही म्हणजे पार तिथपर्यंत आवाज आला गो, तर घाबरले ना मी. म्हटलं का कस्तुरीला ओरडायला लागली? घाबरली का? घाबरू नकोस बर का, ओरडत नाहीये मी तिला. माझा आवाजच तसा आहे. काय सांगितलेले ते लक्षात आहे ना? आंघोळ केल्याशिवाय इथं स्वयंपाकघरात यायचं नाही. सगळ्या वस्तू कशा टापटिपीत असल्या पाहिजेत, सगळ्या भाज्या व्यवस्थित झाल्या पाहिजेत, कळतंय का? नुसती नंदी बैलासारखी मान हलवायची नाही. सगळं व्यवस्थित असलं पाहिजे. जेवणात रोज चटण्या पाहिजेत. आता सारखं सारखं सांगणार नाही, चटण्या बारीक वाटलेल्या पाहिजेत. चहा बनव माझ्यासाठी आणि रूम मध्ये घेऊन ये बर का. हा, गरम पाहिजे, उशीर करू नको. कस्तुरी, जे काय झालं त्यासाठी मला माफ कर बरं का. अगं पण मी तरी काय करणार? मला काय माहित होतं ही कमू एवढी रागवेल. आत्या, मी आता जरा कामात आहे, आपण नंतर बोलू. म्हणजे तू माझ्यावर रागवली आहे ना? मी जर कमू समोर सांगितलं असतं ना का मला हे सगळं माहिती आहे, तर कमूने आम्हाला तिघांना घराबाहेरच काढलं असतं ग. आणि मला आता या घरात राहायची खूप गरज आहे, म्हणून मला असं सांगावं लागलं ग. पण तू अशी रागवणार असशील तर मग जाऊन सांगते बाई तिला का मी सांगितलं होतं म्हणून. मला खरंच असं वाटलं ग की जरा बाहेरचं जग जाऊ दे, सांगते का मुलं जाऊ. आत्या, आता झालं ते झालं. तुम्ही कुणालाही काही सांगायची गरज नाही. म्हणजे तू मला माफ केलं ना? कस्तुरी, अगं तुझ्यासारखी सून मिळायला भाग्य लागतं बरं का. पण या कमूचं काय सांगायचं, काही कदर नाही ग बाई. चहा झाला का? ही गप्पा मारत बसली तिकडं. आता मोबाईल वर बोलत बस, म्हणजे मिळालाच मला चहा. अगं ए, कुणाचा एवढा जीव जातोय? सारखा सारखा फोन करतायत. मम्मी, बाबांचा फोन आहे, काहीतरी महत्वाचं काम असेल. आता चहा शिवाय दुसरं काही महत्वाचं नाही. आधी चहा आणून दे, मग काय बोलायचं ते बोल.